संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम मी भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेषतः पालवे परिवार की ज्यांच्या निमंत्रणावरून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि ज्यांच्या या सुंदरशा निवासस्थानी आजचा हा धम्मसंस्कार संपन्न होतो आहे, तर या धम्मसंस्काराच्या निमित्ताने संपूर्ण पालवे परिवार, त्यानंतर जिचा आज म्हणजे ज्या निमित्ताने आपण परिवाराने आजचा हा धम्मसंस्कार आयोजित केलेला आहे, आमच्या छोट्या उपासिका नाविन्या, बरोबर, नाविन्या पालवे, जिचा आज हॅपी बर्थडे आहे, जन्मदिवस आहे, या निमित्ताने आजचा हा धम्मसंस्कार आणि धम्मदेसनेचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर मी नाविन्याप्रती आणि संपूर्ण पालवे परिवाराप्रती आपण सर्व हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी आपल्या सर्वांप्रती मी प्रथमतः मंगलकामना आणि आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, धम्मदेसनेच्या माध्यमातून आपण तथागतांचा धम्म समजून घेण्यासाठी या ठिकाणी स्थानापन्न आहोत। आम्ही आमच्या धम्मदेसनेमधून नेहमीच लोकांना तथागतांच्या विशाल अशा सद्धम्म तत्वातील थोडे थोडे महत्त्वाचे तत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्या धम्माचं आपल्याला आचरण करायचं आहे जीवनभरपर्यंत, तो धम्म आपल्याला नीटपणे समजला पाहिजे। कारण जर धम्म आपल्याला व्यवस्थित समजलाच नाही तर तुम्ही आचरण कशाचं करणार? म्हणजे तुम्हाला एक्झाम तर द्यायची आहे, पण तुम्ही अभ्यासच केला नाही, तुम्हाला सिलेबसच माहीत नाही, तर तुम्ही एक्झाम कशी देणार? त्यामुळे धम्माचं आचरण करीत असताना धम्म व्यवस्थित समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण एका गाथेमध्ये म्हणतो की नाही, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच। काय होतो या गाथेचा अर्थ? धम्मं चरे सुचरितं, सुचरितं म्हणजे चांगलं आचरण, सुचरण करा, धम्माचं सुचरण करा म्हणजे धम्माचं चांगलं आचरण करा। नतं दुचरितं चरे, दुराचरण करू नका, नतं दुराचरण करू नका, नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती। धम्मचारी जो असतो कोण? जो धम्माचं आचरण करतो तो धम्मचारी, किंवा जी धम्माचं आचरण करणारी उपासिका आहे ती धम्मचारिणी। धम्मचारी सुखं सेती, सेती म्हणजे झोपणे, असा जो व्यक्ती आहे कोण? जो धम्मचारी आहे, धम्माचं आचरण करणारा आहे
असा व्यक्ती सुखं सेती, सुखाने झोपतो, सुखाने विहार करतो, सुखाने जीवनयापन करतो. धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. म्हणजे या लोकात तर तो सुखाने जीवन जगतो, सुखाने झोपतो, सुखाने उडतो, सुखपूर्वक जीवन जगतो. अस्मिन् लोके, या लोकात तर राहतोच, परंतु परमिच, मृत्यूच्या नंतरचं जे जग असेल, ज्याला आपण सुगती म्हणतो, ज्याला आपण सुगती म्हणतो, तर त्याला मृत्यूच्या नंतरही सुगतीचा लाभ होतो. अस्मिन् लोके परमिच. म्हणजे बघा धम्माचं आचरण किती महत्त्वाचं आहे. या जीवनात तर सुखी होण्यासाठी धम्म महत्त्वाचा आहेच, परंतु मृत्यूच्या नंतरही धम्मच तुम्हाला सुगतीला मिळवून देणार आहे. दुसरा कोणताच मार्ग तुम्हाला सुगती प्राप्त करून देऊ शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःतला धम्मचारी विकसित केला पाहिजे. म्हणजे आपण स्वतःला धम्मचारी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी धम्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला आता एक उदाहरण दिलं ना, म्हणजे तुम्हाला सिलेबसच माहीत नाही आहे, तुम्ही अभ्यास कशाचा करणार? म्हणजे एक्झाम तर तुम्हाला द्यायची आहे. ह्या जीवनामध्ये ज्या परीक्षा होतात त्या विविध परीक्षांना तुम्हाला सामोरे जायचं आहे. कधी सुखाची परीक्षा, कधी दुःखाची परीक्षा आहे की नाही. तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचं आहे, पण त्या परीक्षेला सामोरे जायचं आहे त्याचा सिलेबस तुम्हाला माहीत नाही आहे, तर तुम्ही अभ्यास कसा करणार? अगदी धम्माचं असंच आहे बघा. धम्माचं आचरण करण्यापूर्वी धम्म समजून घेणं महत्त्वाचं आहे. धम्माचा सिलेबस काय आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता धम्माचा सिलेबस काय थोडासा नाही आहे बघा. धम्माचा म्हणजे तथागतांनी जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, सद्धम्म धम्म, त्याचा सिलेबस काही थोडासा नाही आहे. जर तुम्ही त्या सिलेबसचा जर अभ्यास करायचं म्हटलं तर त्या सिलेबसमध्ये 84,000 पाठ आहेत. किती? 84,000 पाठांचा बनलेला हा धम्म आहे. हा धम्मस्कंद आहे. स्कंद म्हणजे भाग, पार्ट्स. 84,000. आणि या 84,000 धम्मस्कंधामध्ये स्वतः भगवान बुद्धांनी 82,000 उपदेश केलेले आहेत. आणि उर्वरित 2,000 उपदेश जे आहेत ते तथागतांचे जे अग्रश्रावक होऊन गेलेत त्या अग्रश्रावकांद्वारे केलेले उपदेश आहेत 2,000. असे भगवान बुद्धांचे 82,000 धम्मस्कंधांचे उपदेश आणि त्यांच्या अग्रश्रावकांद्वारा उपदेशित 2,000 धम्मस्कंद उपदेश किती झाले? 84,000 धम्मस्कंधांनी बनलेला हा सद्धम्म आहे. तर विचार करा बरं, 84,000 धम्म उपदेश तुम्ही कधी वाचाल? सर्व जीवन संपून जाईल तरी 84,000 धम्मस्कंद वाचणं होणार नाही. आणि हा संपूर्ण 84,000 धम्मस्कंधांचा जो उपदेश आहे हा 3 भागांमध्ये विभाजित केलेला आहे. किती? 3 भागात विभाजित केलेला आहे. पहिला भाग आहे सुत्त पिटक, ज्यांना अभ्यास वगैरे त्यांना लगेच समजेल ते. पहिला भाग सुत्त पिटक, दुसरा भाग आहे विनय पिटक आणि तिसरा भाग आहे अभिधम्म पिटक. ह्या तीनही पिटकांमध्ये, पिटक म्हणजे पेटी, म्हणजे पेटी म्हणजे खरीखरची पेटी नाही, म्हणजे पेटी म्हणजे भाग. हे 3 भाग आहे. सुत्त पिटकामध्ये भगवान बुद्धांनी तुमच्यासारख्या उपासक आणि उपासिकांना वेळोवेळी वेळेप्रसंगी जे काही छोटे मोठे मध्यम आकाराचे जे उपदेश केलेले आहेत, भौतिक किंवा व्यावहारिक उपदेश, या सगळ्या उपदेशांचा संग्रह या सुत्त पिटकांमध्ये केलेला आहे. असे एकूण 21,000 उपदेश या सुत्त पिटकामध्ये आहेत. किती? सुत्त पिटकामध्ये 21,000 उपदेश आहेत. विनय पिटकामध्ये भिक्षू आणि भिक्षुणींचे जे काही विनय आहेत, त्यांचे भिक्षूचे जे विनय आहेत, भिक्षुणींचे जे विनय आहेत आणि विनयाच्या संदर्भात केलेले जे काही उपदेश आहेत, ह्या उपदेशांचा विनयांचा संग्रह त्या विनय पिटकात केलेला आहे. त्याची पण संख्या 21,000 आहे. सुत्त पिटक किती आहे? 21,000. विनय पिटक 21,000. आणि अभिधम्म पिटक जे आहे, अभिधम्म पिटक म्हणजे अभिधम्म याचा अर्थ होतो आध्यात्मिक उपदेश. म्हणजे आपलं हे शरीर आणि आपलं मन, शरीर आणि मन या दोघांमध्ये जे काही पारस्परिक संबंध आहे, म्हणजे मनाचा शरीरावर काय परिणाम होतो किंवा शरीराचा मनावर काय परिणाम होतो किंवा दोघांच्या परिणामातून कोणते कोणते धर्म उत्पन्न होतात, कोणते कोणते संस्कार उत्पन्न होतात
आणि त्याच्या संदर्भातील कोणकोणता उपदेश आहे, हे सर्व याला म्हणजे ज्याला म्हणतात जो खरा प्रॅक्टिकल बुद्धिझम आहे तो अभिधम्म आहे. प्रॅक्टिकल ज्याला खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअल उपदेश म्हणतात ते याच्यामध्ये संग्रहित केलेले आहे. तर असे या अभिधम्म पिटकामध्ये एकूण किती आहे, 42,000 उपदेश आहेत. बघा 42,000 सर्वाधिक उपदेश या अभिधम्म पिटकावरच आहेत. स्पिरिच्युअल जर अभिधम्म पिटक जर तुम्ही वाचाल ना, त्याचे 7 ग्रंथ आहेत. एकूण अभिधम्म पिटकामध्ये एकूण 7 ग्रंथ आहेत. एवढं डीप स्पिरिच्युअल त्याच्यामध्ये डिस्कोर्स केलेल्या बुद्धांचे सगळं डोक्याच्या वरून जाते बघा. म्हणजे सहसा आम्ही पण कधी अभिधम्माचा असा उपदेश करत नाही, आम्ही पण त्याचा अभ्यासच करत आहोत. आम्हाला परिपूर्ण अजून आम्हालाही नाही समजलेलं आहे, कारण हे समजण्यासाठी प्रॅक्टिकली ध्यान करावं लागते, त्याचं वाचन मनन चिंतन करावं लागते, तेव्हा ते अभिधम्माचं आपल्याला चित्त चेतासिक फार थोडंसं डीप नॉलेज आहे. तर अशा प्रकारे सुत्त पिटकाचे 21,000 उपदेश, त्यानंतर विनय पिटकाचे 21,000 उपदेश आणि अभिधम्म पिटकाचे 42,000 उपदेश, असं तिघांचेही मिळून एकूण 84,000 धम्मस्कंधांनी बनलेला तथागतांचा हा धम्माचा सिलॅबस आहे. आता ह्या एवढा मोठा सिलॅबस आम्ही जर तुम्हाला म्हटलं किंवा कोणी जर इच्छा व्यक्त केली की मला पूर्ण 84,000 धम्मस्कंद वाचायचे आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्रिपिटक मागवावं लागेल. त्रिपिटकमध्ये जवळपास म्हणजे सुत्तपिटकाचे 5 ग्रंथ, त्याचे पुन्हा 15 उपग्रंथ, त्याचे छोटे छोटे आणखीन ग्रंथ आहेत. विनय पिटकाचे पुन्हा 5 भाग, त्याचे छोटे छोटे आणखीन भाग. अभिधम्म पिटकाचे पुन्हा 7 ग्रंथ, त्याचे छोटे छोटे भाग. असे जवळपास 45 ग्रंथ तुम्हाला मागवावे लागतील. 45 ग्रंथांचा समुच्चय आहे आणि त्याची किंमत जवळपास 30,000 ते 35,000 रुपये आहे. उपासक म्हणतील कशाला एवढा पैसा खर्च करायचा आपण, हां कोण ज्ञानी होते पुस्तक, एखादा कोणी आला नाही मला वाचायचंच आहे, तर तुम्ही पैसेही खर्च केले, ते 45 ग्रंथ विकतही आणले, पण वाचायला टाईम कुठं आहे का टाईम तुमच्याकडे? आणि पुणे मुंबईमध्ये तर हे सगळ्यात कठीण आहे. टाईम इज द मनी. हां पैसे घे म्हणतात पण वेळ नको आहे की नाही. हे वर्गणी घ्या म्हणतात, येऊ शकत नाही. किती पाहिजे हे वर्गणी, वेळच नाही म्हणतात. मग सांगा वाचायसाठी तुम्ही वेळ कधी काढणार? आणि बरं वाचन झालं, तुम्ही एखादा ग्रंथ वाचला, त्याचं चिंतन कधी करणार, त्याचं मनन कधी करणार, ते समजून कधी घेणार? बघा किती कठीण आहे बरं, किती कठीण आहे. सिलॅबस सोपा नाही आहे. धम्माचा सिलॅबस सोपा नाही, हा अभ्यासक्रम सोपा नाही आहे. त्यामुळे या धम्म तत्वाला जर समजून घ्यायचं असेल तर एवढा मोठा म्हणजे ज्याला आपण एक उपमा दिलेली आहे, महासमुद्रासारखी उपमा आहे. जसं समुद्राचं पाणी हे कोणी मोजू शकत नाही. मोजू शकते का कोणी? विशाल अमर्याद आहे, अनलिमिटेड आहे त्या महासमुद्रामध्ये पाणी. तर हा सद्धम्माचा सिलॅबससुद्धा असा महासमुद्राप्रमाणे अनलिमिटेड आहे, विशाल आहे, खूप मोठा आहे. एक व्यक्ती त्याला सहज सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकत नाही. तर भगवान बुद्धांनी याला महासमुद्राची उपमा दिलेली आहे. तुम्ही समुद्र बघितला? तुम्ही समुद्र बघितला असेल ना. समुद्रातलं पाणी कोणी मोजू शकत नाही. जर तुम्हाला कोणी जर असं म्हटलं की समुद्रातल्या पाण्याची चव कशी आहे हे तुम्ही सांगू शकता का? तुम्ही म्हणाल हो, तर काय कराल तुम्ही? सगळं पाणी प्याल का तुम्ही समुद्राचं? काय करता तुम्ही? समुद्रात जाल, असं पाणी घ्याल आणि असं पिणार तुम्ही ना ह्या ओंजळीमध्ये, बरोबर आहे. मग तुम्ही सांगाल हां पाणी खारट आहे, पाणी बेचव आहे, पाणी असं तुम्ही सांगू शकता. किती त्या विशाल समुद्राचं पाणी प्यायची गरज नाही. फक्त एक ओंजळ जरी पाणी पिलं तरी त्या एका ओंजळीच्या पाण्याच्या चवीला ओळखून त्या विशाल समुद्राच्या पाण्याची चव कशी आहे हे तुम्ही सांगू शकता. बरं हे एक ओंजळीचं पाणी जाऊ द्या, अर्धी ओंजळ जरी पाणी पिलं तरी 34 लागेल ना. पूर्ण समुद्राचं पाणी प्यायची गरज नाही. बरं एक ओंजळ पण जाऊ द्या, तुम्ही जस्ट असं बोट टाका पाण्यामध्ये आणि असं तरी तुम्हाला चव समजेल की नाही, बरोबर आहे. बरं ते पण जाऊ द्या, एक छोटासा चम्मच घ्या, लहान लेकरांना पाजतात ना दवाई, छोटासा चम्मच असं पाणी घ्या समुद्राचं, पिया, लगेच तुम्हाला चव समजेल, बरोबर आहे. एवढा विशाल समुद्राचं पाणी, पूर्ण पाणी म्हणजे चव ओळखण्यासाठी हे पूर्ण पाणी पिण्याची गरज नाही आहे. थोडं जरी तुम्ही पाणी पिलं तरी तुम्ही ती चव सांगू शकता. जसं तुम्ही किचनमध्ये भात बनवता आणि घरातून जर साहेबांनी म्हटलं भात शिजा का बघ बरं, तुम्ही काय करता? का पूर्ण काढा का नाही ना.
शीताहून भाताची परीक्षा. एकच शीत पाहतो ना आपण, असं काय म्हणतो शीत म्हणता ना, असं एक शीत पाहता असं अरे शिजलं म्हणतात, याचा अर्थ पूर्ण भात, सगळा भात उखरायची गरज नाही, सगळा भात काढायची गरज नाही. तर सद्धम्माचं तत्त्वज्ञानसुद्धा आपण या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. एवढे 84,000 धम्मस्कंध वाचण्याची गरज नाही, म्हणजे गरज म्हणता येणार नाही, पण 84,000 धम्मस्कंधचा संपूर्ण सार, ही संपूर्ण चव फक्त एका गाथेमध्ये आपण समजून घेऊ शकतो. एवढ्या मोठ्या गाथा वाचत बसण्यात, एवढे मोठे स्कंध वाचत बसण्यामध्ये आपण जो आपला वेळ घालवत आहोत, खर्ची करत आहोत, यापेक्षा आपण या विशाल महासमुद्रासमान असणाऱ्या सद्धम्माच्या या 84,000 स्कंधांपैकी एक स्कंद जरी तुम्ही समजून घेतला, एक स्कंद जरी समजून घेतला ना, तरी त्या एका स्कंधाच्या अर्थामध्ये या संपूर्ण या 84,000 स्कंदाचा अर्थ तुम्हाला समजेल. पूर्ण वाचायची गरज नाही आहे. तर अशी एक गाथा आलेली आहे बुद्धिझममध्ये, बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये अशी एक गाथा आलेली आहे की त्या गाथेमध्ये भगवान बुद्धांचं शिक्षण म्हणजे भगवान बुद्धांची शिक्षा काय आहे, भगवान बुद्ध नेमकं काय शिकवतात. हे एवढे मोठे तर उपदेश केले, 84,000 उपदेश आहेत, पण नेमकं याचा भावार्थ काय आहे, ज्याला आपण म्हणतो की याचं म्हणजे याचा भावार्थ काय आहे. तर हे जर समजून घ्यायचं असेल तर बस एका गाथेमध्ये तुम्हाला संपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाचा सार तुमच्या लक्षात येईल. आता ती गाथा सर्वांनाच पाठ आहे, पण त्या गाथेचं महत्त्व लक्षात आलं पाहिजे. सगळ्यांच्या तोंडपाठ आहे ती गाथा, की बुद्धाचं शासन काय आहे, बुद्धाची शिकवण काय आहे, बुद्ध काय शिकवतात, बुद्धाचं तत्त्वज्ञान काय आहे. एतं बुद्धान शासनं, शासन म्हणजे शिक्षा, शिक्षा म्हणजे तत्त्वज्ञान. बुद्धाची शिक्षा काय आहे, एतं बुद्धान शासनं. एका गाथेमध्ये सगळ्या 84,000 धम्मस्कंधांचा सार त्या एका गाथेत समावलेला आहे. ही गाथा जेवढी सोपी आहे म्हणायला, पण तेवढा त्याच्यातला जो मतितार्थ आहे तो विशाल आहे, विशाल आहे. काय ही गाथा, सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं, एतं बुद्धान शासनं, एतं बुद्धान शासनं. ही बुद्धाची शिकवण आहे. सब्ब पापस्स अकरणं, सर्व प्रकारचे पापकर्म न करणे. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा, उपसंपदा म्हणजे ग्रहण करणे किंवा त्याचं सेवन करणे, आचरणामध्ये आणणे. कुशलस्स, जे कुशल आहे त्याची उपसंपदा करा, जे कुशल आहे ते ग्रहण करा, जे कुशल आहे त्याचं आचरण करा. कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं, परियोदपनं म्हणजे परिपूर्णपणे, सचित्त स्वतःचं चित्त परिपूर्णपणे शुद्ध करणे, स्वतःचं चित्त निर्मळ करणे. एतं बुद्धान शासन, हीच बुद्धाची शिकवण आहे. बस किती सोपं आहे बरं हे. 84,000 धम्मस्कंदापेक्षा ही एक गाथा जरी पाठ केली तरी मोठी गोष्ट आहे ना. एक भगवान बुद्धाच्या काळामध्ये एक म्हणजे अडाणी भिक्षू होते, त्यांचं फार काही शिक्षण नव्हतं, त्यांना काही एवढं सांगता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. तर भिक्षू संघामध्ये जेव्हा ते राहत असत तर भिक्षू लोक त्यांचा उपहास करायचे, अरे अडाणी भिक्षू आहे, अडाणी भिक्षू आहे, काहीच येत नाही, काहीच येत नाही. पण भगवान बुद्धांनी त्याला उपदेश केला, हीच गाथा सांगितली. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सजित्त परियोदपनं एतं बुद्धान सार. त्याने पुन्हा 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 या गाथेचं पठन केलं, मनन केलं, चिंतन केलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला. आणि त्याप्रमाणे त्या एका गाथेवर, या केवळ एका गाथेच्या बलावर तो भिक्षू ध्यान मनन चिंतन करून अरहंत झाला, दुःखमुक्त झाला. बघा, केवळ एका गाथेचं चिंतन करून. आपण नाही का व्यवहारामध्ये म्हणतो 100 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पुस्तक वाचा, पण ते व्यवस्थित समजून घ्या. बरोबर आहे की नाही. सिलेबस अभ्यास करताना असंच करतात ना विद्यार्थी, अभ्यास आहे की नाही. त्याचा आज आपण विद्यार्थ्यांचा पाहतो ना, अभ्यास असते एकच धडा, पण त्या धड्याचे रिव्हिजन, त्याच्यानंतर त्याचे गाईड्स, त्याच्यानंतर त्याचे ते सोल्युशन पेपर्स, किती किती असते हो, हां किती किती असते. पण आपण केवळ त्याचं पुन्हा 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 जर चिंतन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्की सक्सेस प्राप्त होते. काय म्हणतात भगवान बुद्ध या गाथेमध्ये. बुद्ध म्हणतात सर्व प्रकारचे पापकर्म न करणे.
हे पहिले तत्व लक्षात घ्या. दुसरं तत्व कोणतं आहे? नेहमी कुशल कर्म करा, दुसरं तत्व. आणि तिसरं तत्व कोणतं आहे? स्वतःच्या चित्ताची परिशुद्धता करा, हे तिसरं तत्व. बस हेच बुद्धाची शिकवण आहे, हेच बुद्धाची शिक्षा आहे. एतं बुद्धानं शासनं. तर आता आपल्याला हे तिन्ही तत्व चांगल्या प्रकारे समजले पाहिजे. सर्व प्रकारचे पाप कर्म करू नये, तर कोणते पाप कर्म आहे की नाही हे समजलं पाहिजे. तर भगवान बुद्ध याला आणखी स्पष्ट करतात की कोणत्या प्रकारचे पाप कर्म, म्हणजे सर्व प्रकारचे पाप कर्म करू नये. तर बघा, हे आपलं मानवी जीवन जगत असताना आपण आपल्या 3 प्रकारे आपल्याकडून कर्म घडत असतात. 3 प्रकारे. एक, आपल्या शरीराकडून कर्म घडतात, आपल्या हाताद्वारे वगैरे आपल्या शरीराकडून कर्म घडतात, त्याला कायिक कर्म म्हणतात. दुसरं, आपल्या वाणीने काही कर्म घडतात शब्दाद्वारे, त्याला वाचिक कर्म म्हणतात. तिसरं, आपल्या चित्ताद्वारे पण कर्म घडतात, त्याला चैतिक कर्म म्हणतात. बरोबर आहे, किंवा त्याला मनोकर्म म्हणतात. तर भगवान बुद्धांनी या 3ही कर्मांना सुधरविण्यासाठी तुम्हाला उपदेश केला आहे की जर एखादा व्यक्ती आपल्या या कायेने, आपल्या या शरीराने जर कोणाची हिंसा करत असेल तर आपल्या कायेचं हे पापकर्म आहे, पापस्स, आपल्या कायेचं पापकर्म आहे. जर एखादा व्यक्ती आपल्या कायेने चोरी करत असेल, हे काही कर्म आहेत, चोरी करत असेल तर ते त्याच्या कायेचं पापकर्म आहे. एखादा व्यक्ती आपल्या कायेद्वारे जर व्यभिचार करत असेल तर त्याचं ते पापकर्म आहे. म्हणजे या कायेद्वारे, या शरीराद्वारे जे जे काही आपण अकुशल कर्म करतो ते सर्वच्या सर्व त्याला भगवान बुद्ध पापकर्म, पापस्स असं म्हटलेलं आहे. तर या गाथेत काय सांगितलेलं आहे? सब पापस्स अकरणं, करायचं नाही आहे, हे अकरणीय आहे, बिलकुल करू नका. कोणतं? शरीराद्वारे कोणाची हिंसा करू नका, इवन कोणाला हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करू नका, किंवा जर कोणी हिंसा करत असेल त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका. चोरी करू नका, किंवा कोणाला चोरी करण्यासाठी प्रवृत्त पण करू नका, किंवा जर कोणी चोरी करत असेल त्याला साथ देऊ नका, त्याला सहकार्य करू नका, किंवा व्यभिचारसुद्धा करू नये, किंवा व्यभिचाराला कोणाला प्रवृत्तसुद्धा करू नये, की कोणाला त्या व्यभिचारिक कर्मासाठी प्रवृत्त सहकार्यसुद्धा करू नये. कायेद्वारे घडणाऱ्या हे जेवढे काही, म्हणजे ज्याला म्हणता येईल की कायिक अकुशल कर्म आहेत, यापासून स्वतःला परावृत्त करा. म्हणजे कायिक पापकर्म समजले. कधी कधी आपण बघा आपल्या वाचेने पण पापकर्म करतो. बापरे, हे आपल्या तोंडाने होणारे पापकर्म तर एवढे भयानक आहे. ते धनुष्यबाणातून निघालेलं तीर एकदा तर तुमच्या बॉडीमध्ये असं रुततो, त्याची मलमपट्टी रिपेअर पण होईल, पण तोंडातून निघालेला शब्दांचा तीर तलवारीच्या धारेपेक्षा पण खतरनाक असतो बघा. हो, नाते दुभंगतात, परिवाराची राख रांगोळी होते. कशामुळं? या शब्दों के तीर, शब्दांच्या तीरामुळं लोक अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात. नातं संपत चाललेलं आहे, एकमेकांमधला प्रेम कमी होत चाललेला आहे, एकमेकांमधला विश्वासार्हता कमी होत चाललेली आहे. कशामुळं? या वाणीमुळं. वाणीमुळं म्हणजे काय? वाणीचे अकुशल कर्म केल्यामुळं. तर भगवान बुद्ध या वाणीचे 4 अकुशल कर्म सांगतात. म्हणजे कोणताही व्यक्ती असू द्या, आपण आपल्या या वाणीचे हे 4 अकुशल कर्म समजून घेतले पाहिजे. एक, आपण आपल्या वाणीने खोटं बोलतो, अकुशल कर्म आहे. दुसरं, वाणीने आपण कठोर बोलतो. कठोर बोलणं म्हणजे काय? शिव्या देणे, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे, वाणीने कठोर बोलतो. तिसरं, चुगली चहाडी करणे. समजतं चुगली चहाडी? ते तर एकदम बढिया विषय आहे. हे टी व्हीवर तेच दाखवतात आहे की नाही? तेच सगळं सुरू आहे टी व्हीवर. ही त्याची चुगली, ती त्याची चुगली. सिरियलचा TRP वाढत चाललेला आहे आणि आपलं सगळं काही त्याच्यावरच सुरू आहे बघा. सगळं चुगली चहाडी करण्यामध्ये नंबर 1. आणि चौथं, व्यर्थ बडबड करणे, व्यर्थ कॉमेंट्रीज करणे. हे 4 प्रकारचे अकुशल कर्म आपल्या वाणीचे. भगवान बुद्ध म्हणतात, या वाणीने जो कोणी हे 4 अकुशल कर्म करतो, हे त्याच्या वाणीचे अकुशल म्हणजे पापकर्म आहेत. खोटं बोलू नये. आपल्या वाणीने कोणाला फसवण्यासाठी किंवा कोणाला लुबाडण्यासाठी, ठगवण्यासाठी आपल्या वाणीद्वारे कधी खोटं बोलू नका, कधी खोटं बोलू नका. दुसरं, आपल्या वाणीने कधी कोणाला कठोर बोलू नका. कठोर बोलणं म्हणजे काय?
शिव्या देणं किंवा अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं किंवा त्याचं मन दुभंगेल, त्याचं मन दुःख होईल असं आपल्या वाणीने कोणते शब्द वापरू नये, तर कठोर शब्द बोलू नका. तिसरं, व्यर्थ बकवास करू नका. काही काही लोकांना सवयच आहे की नाही, व्यर्थ बकवास करत राहतात. ते आपल्या वाणीचे अकुशल म्हणजे व्यर्थ कॉमेंट्रीज करत बसू नये. त्यानंतर चौथं, चुगली आणि चहाडी करू नये. कोणाला कमी लेखण्यासाठी, कोणाला दुःख देण्यासाठी कोणाचीही चुगली किंवा चहाडी आपण करू नये. हे 4 प्रकारचे वाणीचे अकुशल कर्म आहेत. यापासून आपण स्वतःला संयमित, वेरमणी, विरत ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तिसरं, चित्त. चित्ताद्वारे पण अकुशल कर्म होतात. कधी कधी आपण चित्तामध्ये राग उत्पन्न करतो. चित्तामध्ये कोणामध्ये राग उत्पन्न झाला तर ते तुमच्या चित्ताचं पापकर्म आहे. जर तुमच्या चित्तामध्ये कोणाप्रती द्वेष भावना उत्पन्न केली तर ते तुमच्या चित्ताचं पापकर्म आहे. जर तुम्ही चित्तामध्ये दुर्भावना किंवा ज्याला म्हणतात मोह उत्पन्न केला, दुर्भावना उत्पन्न केली, ते तुमच्या चित्ताचं पापकर्म आहे. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे कायेचे, वाचेचे आणि मनाचे जेवढे काही अकुशल कर्म आहेत, हे अकुशल कर्म करू नये. सब्ब पापस अकरणं, हे करायचं नाही तुम्हाला. हे जे पापकर्म सांगितले ना, कायेचे, वाचेचे आणि मनाचे, हे पापकर्म करू नये. सब्ब पापस अकरणं. तर मग काय करायचं? हे तर करायचं नाही. करायचं काय मग? शांत बसायचं? करायचं मग काहीतरी करावं लागेल ना. तर मग बुद्ध म्हणतात, कुशलस उपसंपदा. जे कुशल आहे त्याची उपसंपदा करा, त्याचं आचरण करा. हे करणीय धम्म आहे, जे तुम्हाला करायचं आहे. काय काय करायला पाहिजे? तुम्ही हिंसा करायची नाही ना, तर तुम्ही काय करावं? तुम्ही दया, प्राणी मात्रांविषयी मनामध्ये मैत्री आणि दया भावना उत्पन्न करा. हे तुमचं करणीय आहे, हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही चोरी करू नका. उलट काय करायचं? तुम्ही दान पुण्य करा. कारण जे लोक दान पुण्य करतात ना, ते लोक कधी चोरी करत नाही बघा. तुम्ही व्यभिचार करू नका. उलट तुम्ही ध्यान करत बसा. तुमच्या चित्तावर, तुमच्या म्हणजे त्या कामविकारावरती विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही वाणीने अकुशल कर्म करू नका. उलट तुम्ही मितभाषी बना, आर्यभाषी बना. आर्यभाषी म्हणजे काय? जे आवश्यक आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे. निरर्थक बोलत बसू नये. निरर्थक कोणत्या शब्दांचा वापर करू नये. जे आवश्यक आहे तेच आपण बोललं पाहिजे. वाणीने आपण मितभाषी किंवा आर्यभाषी बनण्याचा प्रयत्न करावा. मद्यपान करू नये. तर मद्यपान करायचं नाही आपलं, तर मद्यपान करायचं. यावर काय करायचं? आपण ध्यान साधना करायला पाहिजे. ध्यान कशासाठी? काही काही लोक म्हणतात ना, जे लोक शौकीन आहेत, दारू वगैरे पितात, त्या लोकांना जर म्हटलं क्या करू यार, मन पे कंट्रोल ही नाही आहे, असं म्हणतात ना. म्हणजे मनावर संयम नाही म्हणतात. दोस्त मित्र वाले, ले ना भाई क्या हो रहा है यार, ले आज क्या मेरी पार्टी है, मेरे भाई का जन्मदिन है बोलते आज ले. म्हणजे मनावर कंट्रोल नाही. बस गिरला सुधला की चालू. आणि असं करता करता सवय लागून जाते बघा. मनावर कंट्रोल नाही आहे. आमचे एक उपासक आहेत, मुंबईला राहतात. तर बघा, मी तर अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे आम्ही जातो. मूळचे औरंगाबादचे आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे जातो. पण मला माहीतच नाही की ते जे आमचे उपासक आहेत, दाभाडे त्यांचं आडनाव आहे, ते कुठे काम करतात. एकदा सहज मनात विचार आला, त्यांना विचारलं मी. एवढे ते श्रद्धावान उपासक आहेत बघा. म्हणजे खूपच श्रद्धावान बघा, खूप श्रद्धावान आहेत, खूपच. भिक्खू संघावर नितांत त्यांची श्रद्धा आहे. बिलकुल कोणतं व्यसन नाही आहे. सहज एकदा विचारलं, म्हटलं साहेब, म्हटलं सगळं काही सगळं छान आहे, म्हटलं एकदम सगळं काही. कुठं जॉब करता तुम्ही? ते म्हटलं भंतेजी आता सांगू की नाही सांगू? नाही म्हटलं सांगा सांगा. भंतेजी म्हणे मी वाईन शॉपिंगमध्ये काम करतो म्हणे. सांगा बरं आता. वाईन शॉपिंगमध्ये काम करतो म्हणे. किती वर्षापासून? जवळपास 14-15 वर्ष झाले वाईन शॉपिंगमध्ये मी काम करतो म्हणे. म्हणजे बघा, एक व्यक्ती वाईन शॉपिंगमध्ये काम करतो, पण 15 वर्षांपासून त्या दारूचा, मद्याचा थेंबाचाही स्पर्श त्याने केला नाही बघा. कशामुळे झालं बघा? हे मनावर कंट्रोल आहे तुमचं. जर तुमच्या मनावर कंट्रोल असेल तर समोरच्याने कितीतरी फोर्स केला तुम्ही घेणार नाही ना. पण जर मनावरच कंट्रोल नाही आहे, तर लेणं भाई, तर क्या हो रहा, आज भाई का जन्मदिन आहे असं म्हटलं की कार्यक्रम बिघडते. मग असं होते बरं, असं होते. म्हणून मनावर कंट्रोल ठेवा. ते सवयी जे लागतात ना, ह्या सवयी जे लागतात, ह्या सवयी कुठून घरातून वगैरे लागत नाही. ह्या सवयी असत ह्या सहवासातून लागत असतात. म्हणून
मनावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ध्यान आवश्यक आहे, मेडिटेशन आवश्यक आहे. आणि जिथे तुम्हाला मेडिटेशनची आवश्यकता भासली तर ध्यान साधना करा. कशासाठी? तर मनावर कंट्रोल करण्यासाठी. तर अशा प्रकारे सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा, चांगली कर्म करा. आपल्या कायेने चांगली कर्म करा, त्यानंतर आपल्या वाचेने चांगली कर्म करा आणि आपल्या मनामध्ये सुद्धा चांगली कर्म म्हणजे चांगला भाव उत्पन्न करा. जे लोक म्हणजे अकुशल कर्माचा त्याग करतात, कुशल कर्माची उपसंपदा करतात आणि तो व्यक्ती पुढे जाऊन भगवान बुद्धाच्या या तिसऱ्या अंगाला जाणतो. कोणता अंग? सचित्त परियोदपनं. सचित्त म्हणजे स्वतःचं चित्त शुद्ध करणे, हा सर्वोत्तम मार्ग आहे. चित्त शुद्ध करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. तर तो व्यक्ती स्वतःच्या चित्ताला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. का? तर बुद्ध याचं स्पष्टीकरण करतात, जर एक व्यक्ती हिंसा करत असेल तर का करतो बरं हिंसा? हिंसा का करतो? जर तुमच्या मनात कुणाबद्दल राग उत्पन्न झाला तरच तो हिंसा करेल ना. मी जर म्हणलं तुम्हाला हे घ्या, तलवार घ्या, जाऊन मारून या, बरं तुम्ही मारू शकता का? ते पण जाऊ द्या, तुम्ही साधं ब्लेड पण नाही मारू शकत. साधं तुम्ही ब्लेडसुद्धा मारू शकत नाही कोणाला. कारण काय? ते तलवार मारण्यासाठी ते तेवढा तुमच्या ते मनात तेवढा राग आला पाहिजे ना. मनात तुमच्या तेवढा राग उत्पन्न झाला पाहिजे कोणाला मारण्यासाठी, कोणाचा मर्डर करण्यासाठी. मनात तुमचा जो भावच नाही आहे तो तुम्ही तलवार उचलू पण शकत नाही. तर कशामुळं? मनात जर राग उत्पन्न केला तो व्यक्ती हिंसा करतो. म्हणजे याला कारण काय? तुमचं मन कारणीभूत आहे. जर कोणी चोरी करत असेल तर त्याला कारण काय आहे? पैसा पाहिजे म्हणून, सवय लागली म्हणून, किंवा आवडते, वा चोरी करायला आवडते म्हणून नाही. त्याचं मूळ जे कारण आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या मनात लोभ उत्पन्न झाला, लोभ, तर त्या लोभापोटी तो व्यक्ती चोरी करतो. बघा, लोभापोटी, पैशाचा लोभ असेल, गाडी बंगल्याचा लोभ असेल, कशाचा लोभ असू द्या, त्या लोभाला पूर्ण करण्यासाठी तो व्यक्ती चोरी करतो. म्हणजे कारण काय? याला तुमचं मनच कारणीभूत आहे. माणूस व्यभिचार का करतो बरं? व्यभिचारामागची कारणं काय आहेत? जर चित्तामध्ये कामभावना अत्यंत म्हणजे खूप तीव्र उत्पन्न झाली असेल तर या कामभावनेला म्हणजे तृप्त करण्यासाठी तो व्यक्ती वाम मार्गाचा अवलंब करतो. त्याला सुद्धा तुमचं मनच कारणीभूत आहे. एखादा व्यक्ती खोटं का बोलतो, कठोर का बोलतो? कारण चित्तामध्ये कोणाबद्दल राग उत्पन्न केला, द्वेष उत्पन्न केला, दुर्भावना उत्पन्न केली तर तुमचं चित्त तेच कर्म करेल ना. मग चांगली कर्म कशी काय? तोंडातून चांगला शब्द निघणारच नाही आहे. या उलट जर एखादा व्यक्ती जर मद्यपान करत असेल, जसं मी आता उदाहरण दिलं त्या आमच्या एका उपासकांचं, मनावर कंट्रोल आहे की नाही? मनावर कंट्रोल आहे तर बिलकुल तो व्यक्ती दारूला स्पर्शसुद्धा करत नाही. पण मनावर कंट्रोल असलं पाहिजे, यासाठी ध्यान आवश्यक आहे. हे सर्व जे काही घडते ना, म्हणजे कुशल कर्म असू द्या की अकुशल कर्म असू द्या, कोण जबाबदार आहे? मन जबाबदार आहे ना. यासाठी तुमचं मन जबाबदार आहे. म्हणजे तुम्ही अकुशल कर्म केलं, तुम्ही दुःखी झाले, जबाबदार कोण आहे? तुमचं मन जबाबदार आहे. तुम्ही कुशल कर्म केले, सुखी झाले, जबाबदार कोण आहे? तुमचं मन आहे. बघा, भगवान बुद्धांनी किती साधं आणि सोपं सांगितलं. होय, साधं आणि सोपं आहे. बघा, जर एखादा व्यक्ती अकुशल चित्त म्हणजे कोणतं? जसं तुम्हाला मी आता स्पष्ट करून सांगितलं, चित्तात राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया ह्या सगळे कुविचार आहेत. तर अकुशल चित्ताने तो कोणते जर कर्म करत असेल किंवा वाईट अकुशल कर्माने बोलत असेल तर दुःखसुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. किती सोपं उदाहरण दिलं बघा. पण या उलट जर एक व्यक्ती कुशल चित्ताने, म्हणजे कुशल चित्त म्हणजे कोणतं? ज्याच्यात मैत्री आहे, करुणा आहे, सद्भावना आहे, कुशल चित्ताने बोलतो किंवा कुशल चित्ताने कर्म करतो तर सुख त्याची साथ कधीच सोडत नाही. ज्याप्रमाणे तुमची सावली तुमची साथ कधीही नेहमी पायाखाली तर बघा आपली सावली नेहमी, तर सुखसुद्धा तुमची साथ कधीच सोडत नाही, जशी तुमची सावली आहे. बघा, हेच बुद्धाची शिकवण आहे. म्हणजे अकुशल कर्माचा त्याग करणे, जे कुशल आहे त्याची उपसंपदा करणे आणि स्वतःचं चित्त
परिशुद्ध करणे हीच बुद्धाची शिकवण आहे. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की तुमच्या सुखाला किंवा तुमच्या दुःखाला दुसरं कोणी कारणीभूत नाही आहे, तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. लोक दुसरा दोष लावतात, मी त्याच्यामुळे दुःखी आहे म्हणतात, त्यानं मला असं, मी त्याच्यामुळे दुःखी झाले. अरे दुसरं कोणी कारणीभूत नाही आहे. आपण म्हणजे आपला रिमोट दुसऱ्याकडे देऊन टाकला. हे आपला सेट टॉप बॉक्स आहे हा, आणि याचा रिमोट आपण दुसऱ्याला दिला. त्यानं रागाचा बटन दाबला की आपण रागीट होतो. द्वेषाचा दाबला आपण द्वेषभान आहोत. दुसऱ्याकडे नाही आहे, आपला रिमोट आपल्याकडेच आहे. आपला रिमोट आपल्याकडेच आहे. फक्त वेळेप्रसंगी कधी राग, कधी द्वेष, कधी क्रोध उत्पन्न होत राहतात. तुमचा सेट टॉप बॉक्स हा एवढा बॉक्स बिघडला की सगळे चॅनल बिघडतात, सगळं केबल बिघडते, सगळे टी व्ही सगळं बिघडते बघा. म्हणून आपला रिमोट आपणच आहोत. आपण आपला रिमोट आहोत. फक्त त्याच्यामध्ये बुद्धाच्या विचारांचे सेल टाका ना, बुद्धांच्या विचारांचे सेल टाका. बरोबर बघा, त्याच्यामध्ये बुद्धाची एनर्जी येईल, बुद्धाचे विचार उत्पन्न होतील. ही शिकवण व्यवस्थित समजून घ्या. याच शिकवणीमध्ये बुद्धाचा संपूर्ण 84,000 धम्मस्कंदाचा सार लपलेला आहे. हा संपूर्ण सार समजून घ्यावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे धम्माचं आपल्या सर्वांना आचरण करावं लागणार आहे. साधा आणि सोपा व्यवहार आहे. व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनात हा बुद्धाचा धम्म अत्यंत लाभदायी ठरणारा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे हा सद्धम्म समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वेळेअभावी अधिक बोलणार नाही. पुन्हा 2 धम्मदेशना पण होणार आहेत. मी या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा संपूर्ण पालवे परिवार आणि जिचा बड्डे आहे आमच्या नाविन्या, तर नाविन्या पालवे हिच्याबद्दल सुद्धा खूप खूप मंगलमय. तरी विश यू हॅपी बर्थडे बेटा. आणि आपला संपूर्ण पालवे परिवार, आपण सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.